नमस्कार मित्रांनो, आज आपण आत्मनिर्भर भारत या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आत्मनिर्भर म्हणजे काय? तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सर्व क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आत्मनिर्भर होय. आत्मनिर्भरचा अर्थ फक्त आर्थिक स्वावलंबीपणा नाही, तर तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगी आणि संरक्षण या सर्व क्षेत्रात संपूर्ण होणे. जर प्रत्येक नागरिकाने प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिले तर निश्चितपणे आपला भारत देश आत्मनिर्भर होईल. यामुळे आपला भारत जगात एक शक्तिशाली राष्ट्र बनेल. चला तर मग आता आपल्याला आत्मनिर्भर भारत या उपक्रमाअंतर्गत आरोग्य या उद्दिष्टीमध्ये भेसळयुक्त पदार्थ पाहूया. आपल्याला एक काचेची पट्टी घ्यायची आहे. त्यावर 2-3 थेंब दूध टाकायचं आहे. दूध टाकून झाल्यावर आपल्याला ते पट्टी थोडीशी तिरकस करायची आहे. दूध सांडेपर्यंत आपण या पट्टीला तिरकस केल्यावर मग या पट्टीवर थोडी पांढरी रेष दिसेल उमटून. तेव्हा आपल्याला समजून जाईल की हे दूध शुद्ध आहे. आणि यावर जर रेष नाहीशी झाली तर आपल्याला हे दूध भेसळयुक्त आहे असं कळते. आपल्याला यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे काचेचा. त्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे. त्यात मिरची पावडर टाकायची आहे. या पावडरला पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिक्स झाल्यावर याला थोडं असं खालून बघायचं आहे की याच्या खाली थर जमा झालेला आहे. म्हणून या पदार्थाला भेसळयुक्त पदार्थ म्हटले आहे. थर जमा झाला नाही तर आपल्याला कळेल की हे पदार्थ शुद्ध आहे. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोरली, केंद्र तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. धन्यवाद.